नाही की संभाजी खरंच दे ठेईल का, खरंच मारुतराव महाराज येतील का. काकाला नवमीलाच दे ठेवू दे म्हणल्यावर काका मी काही वारकरी नाही, तुम्ही मारुतराव महाराजाच्या पायावर दे ठेवा. त्यावेळेस संभाजीचे उद्गार आहेत म्हणा, बरं तसं तुला वाटायलंय, तुला तो याच महाराजाचं भूषण वाटणार की, आणि तुला भेव वाटायलंय म्हण की मी दे ठेवल्यावर. म्हणजे काही म्हणा गड्या पण मया पायावर दे ठेवू नका. एकादशीला मारुतराव महाराज आले आणि आल्यावर म्हणले मारुतराव आता ते बरोबरीचे असल्यानंतर तुम्हा आम्हाला ओळखू येऊ नये म्हणून ते तशी भाषा असते त्याची. कारण भक्ताचा महिमा भक्तची जाणती आणि दुर्लभया गती अनेकाची. मारुतराव नवमीलाच या सोपानाला म्हणलं होतं दे ठेवू दे, आता वारी होईना झाली गण झालं आता, तर हे सोपान म्हणला की महाराज आल्यावर महाराजाच्या पायावर दे ठेवे. मग बरं झाला आले मारुतराव, आता ठेवू द्या मला देह. तेव्हा मारुतराव महाराजही म्हणतात संभाजी तुम्ही येडे झाले की काय, तुम्ही देह ठेवताल हो, हे सांजच्या पारी 5 वाजायची वेळ आहे आणि तुम्ही देह ठेवताल तर मला इथं रात्रभर राहावं लागल आणि तुमची अंतिमविधी केल्याशिवाय जाता येणार नाही, आणि दुसरे दिवशी 8 कीर्तन आहे तर मग कसं होईल. म्हणून आज तुम्ही देह ठेवू नका. मग कवा ठेवू सांग. डायरी पाहितली तर डायरी पाहून सांगितलं संभाजी मी चतुर्थीला येईल. आता अंतर किती आहे, 8 दिवसाचं आहे. एकादशी, द्वादशी, त्रियोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया आणि चतुर्दशी, 9 दिवसाचं अंतर आहे. या 9 दिवसाच्या अगोदर मारुतराव महाराजांना तिथी काढून ठेवली, मी चतुर्थीला येतो. बघा बरं आले पाहिजे, येणार म्हणजे येणार. आता महाराजाला येळच नव्हता, येतील का हे तुमच्या आमच्या मनात शंका जरी असले तरीही. आता तुका म्हणे येथे पिसे आणि तेथे तसे असेल की. अरे भक्ताला जर गुरुचं पिसा असेल तर गुरुला कोण्या दुसऱ्या भूताचं लागल. वारकऱ्याला जर देवाचं पिसा असेल तर देवाला कोण्या दुसऱ्याचं पिसं लागल. विढाला 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 आज चतुर्थी, ह्या चतुर्थीला मारुतराव महाराज आले आणि मारुतराव महाराज आल्याच्या नंतर या संभाजी वारकऱ्यानं मारुतराव महाराजाच्या पायावर डोकं टेकून देई सर्जन केला. ह्या शक्य आहेत गोष्टी आपल्याच्यानं, बळेविन शक्ती बोलू नये. एवढे अधिकारी वारकरी आपण त्यांच्या कुशीत त्यांच्या जवळ जन्माला आलो, त्याच्या सानिध्यात जन्माला आलो. हे आपणाला भाग्य आपलं आता कळत नसेल त्याचा आपला गुन्हा आहे. नाहीतर इतकं भाग्य तुम्हाला सांगतो हे सहजासहजी गावाला सुद्धा लाभत नाही. विढाला मला वाटतंय संभाजीच्या अगोदर आपण रामायणामध्ये ऐकत होत नाही का की संताच्या पायावर देह ठेवल्याला, की रामायणामध्ये एक इतिहास आहे. सीतेची सुद्धी लाईत असताना सीतेचा शोध नाही लागला आणि परत जाऊन काय प्रभूला तोंड दाखवावं म्हणून आपण समुद्रात आत्महत्या करू असा निर्णय घेतला मारुतीरायाच्या सगळ्या टीमनंच. मग कीर्तन सुटणं गेल्यावर काय करावं आता, सगळ्यांनाच आत्महत्या करू म्हणून समुद्राच्या काठाला बसले. तर समुद्राच्या पलीकडून एक पक्षी बसलेला होता, त्याचं नाव दत्तराव. त्याचं नाव काय, जटायू नाही, जटाऊ तर ते आधीच ते देह ठेवला होता त्यानं रामाच्या चरणावर. हा त्याचाच भाऊ संपाती. हे मला वाटलं महाराज गेलेत काही दिसले नाही. संपाती नावाचं पक्षी ते जटायूचाच भाऊ होता. जटायूनं प्रभू रामचंद्राच्या मांडीवर देह सर्जन केला आणि ही चर्चा मारुतीराय आपल्या टीम संघ म्हणजे ते संघ असणारे लोक त्याला म्हणू लागले वगैरे त्या किडे खाऊ पाखरानं मोक्षे घेतला. प्रभू रामचंद्राच्या पायावर देह ठेवला, मांडीवर देह ठेवला
आणि आपण मानव असून सेने जर आपल्याला प्रभूचं काम होत नाही तर आत्महत्या करून मेलेलं बरं, ही चर्चा चालू असताना ते चंपातीनं पाहितलं, ते होतं मांसाहारी. यायला खाण्याकरता त्यानं भरारी मारली. आल्याबरोबर भलं आगडबमच्या आगडबम ती अशी लाईन बसलेली होती त्या माकडाची. तर आता एका सोयीनं खात याचं. तर मारुतीरायने विचारलं, कोण आहेस तू? म्हणलं मी चंपाती. आणि कशाला आलास? तुम्हाला खाला आलो म्हणला. खाला? बरं झालं म्हणले, आमच्या प्रभूलाच आमची काळजी. आम्ही आत्महत्या करायचं ठरविलेलं आहे, समुद्रात उड्या मारायच्यात. पण मी विचार करायलो, मी समुद्रात उडी मारली तरी मला मरण नाही. लय तुझे उपकार होतील गड्या म्हणला. हे तरी कुठेही जाऊन मरतेल, नाही तर पानसट असले तर जगतील. पण प्रभूचं जर काम होत नसेल तर ते काय पानसटपणा लोकायला तोंड दाखवायचं आहे. म्हणून बरं झालं, आता तो प्रभूलाच चिंता. तर तू काय कर, टिकून खात खात येशील आणि तू पोट भरल्यावर मी तसाच राहील. तर कशाला जगू? अपकीर्तीचे जिने ते सर्वता निंदे जिने, त्या परेस भले जीव देणे परे जिने नये कामाचे. चारच रात्र जगावं पण सत्कीर्तीनं जगावं. तुका म्हणे जियावे आणि सत्कीर्तीने बरवे. अपकीर्तीचं जगणं काहीच कामाचं नाही. विढाला विढाला म्हणून चंपाती लई तुझे उपकार होतील, मला खाय. ते चंपाती विचार करू लागला, मला पाहिलं की लोक भेतात आणि हे एवढं उधार कशामुळं झालंय. सगळेच म्हणायला लागले, नाही 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 तस करू नको. या पाय ते तरी पुढे परमार्थ करील, काही करील. आमच्याच्यानं तर आता काही होणं शक्य नाही. त्याला खाल्ल्यावर आमच्यानं काय होणार आहे? तो आधी आम्हाला काय. सगळे मला मला करायत. त्याने एकच म्हणले, तुम्ही का एवढे घाई भरला? तेव्हा मारुतीरायनं सांगितलं, किडी खाणारं पाखरू. त्यानं मोक्ष घेतला. प्रभू रामचंद्राच्या पायावर त्यानं देह ठेवला. आणि आम्ही मानव असून ते काम होत नाही प्रभूचं, तर कशाला जगायचंय? म्हणून आम्ही तुला म्हणालो खाय. ते म्हणलं, त्यानं कवा देह ठेवला? म्हणले कालच जटायून. आबा बाबा म्हणला, ते तर मग सक्का भाऊ होता की. आणि त्यानं अशा रामाच्या चरणावर देह ठेवला का? मारुती, तू बी रामाचा दूत आहेस, तू बी रामाचा सेवक आहेस. आता राम तर काही मला भेटू शकत नाही, पण बरं झालं तुझी भेट झाली मारुती. आता मला तुझ्या पायावर देह ठेवू दे. कारण देवाच्या आणि भक्ताच्या पायावर देह ठेवला तर त्याला मोक्ष हस्तगत होते. राम भक्ताच्या पुढे मरे ज्याचे भाग्ये चोकडे, जिनोने त्रिगुणाचे साकडे, पावे तो रोकडे परब्रह्म. त्याच न्यायानं जसा चंपातीनं मारुतीरायाच्या पायावर देह ठेवला, तसा आमच्या संभाजी वारकऱ्यानं या मारुतीरायाच्या पायावर देह ठेवला. त्याचं नाव आहे मारुतराव महाराज दस्तापूरकर. संभाजी महाराज की जय. गुरुवरे मारुती महाराज की जय. विठाला विठाला मारुतराव महाराजांची पावरच सांगतो. सांगत बसलं तर किती चरित्र आहेत, पण ऐका एक चरित्र फक्त 10 मिनिटं कळ सहन करा. फोडणी झालेले जेवायचेत लोक. पण आता मारुतराव महाराजच किती मोठे होते, एक चरित्र सांगतो. हे तर वारकरी होते हो. संभाजी तर अधिकारीच होते, वारकरीच होते. पण एक माणूस असा होता,